सिंगल एंट्रीमध्ये ज्या वेळेला आपण असा प्रॉब्लेम सोडवतो, ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट करा म्हणलं जातं, त्यावेळेला पहिल्यांदा रिसिट अँड पेमेंट अकाउंट तयार करायचं. फर्स्ट अकाउंट कोणतं करायचं? रिसिट अँड पेमेंट अकाउंट ॲज ऑन 31/12/1998. पहिले रिसिट अँड पेमेंट अकाउंट करायचं. दिसतंय का सरांना? पाटील, रिसिट रुपीज, पेमेंट रुपीज. पाटील दिसतं का? पाटील? हो सर, दिसत आहे. यस. रिसिट पेमेंट अकाउंट पहिल्यांदा तयार करायचं. रिसिट पेमेंट अकाउंट तयार करत असताना आपल्याला पैसे कुठले कुठले आले बघायचे त्याच्यामध्ये, आणि मग आपण त्या पद्धतीनं जायचं आहे. आता इथं सुरुवात आहे याची, म्हणजे सुरुवातीला कॅश बॅलन्स बँक बॅलन्स नसणार आहे, बरोबर की नाही? तिने सुरुवातच केली. कधी केलं? स्टार्टेड कमेन्समेंट ऑफ बिझनेस. कोण आहे? सुनील कमेन्स्ड बिझनेस ॲज अ क्लोथ मर्चंट ऑन 1 जानेवारी 1978. पहिल्याच वर्षीचं तुम्हाला अकाउंट तयार करायचं, त्यामुळे ते बॅलन्स ओपनिंग कुठलेच नसणार आहे. डेटर्स ओपनिंग नसणार आहेत, क्रेडिटर्स ओपनिंग नसणार आहे, कॅश अँड बँक बॅलन्स ओपनिंग नसणार आहे, ओपनिंग स्टॉक वगैरे काही नसणार आहे याच्यामध्ये. समजलं का? हा भाग लक्षात ठेवायचा. आपण रिसिट पेमेंट अकाउंट तयार करत असताना इथं काय करत असतो? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असं काढत असतो, म्हणजे कॅश बँक बॅलन्स काय असतो. आता इथं काय झालेलं आहे? हिची सुरुवात आहे, पहिलं वर्ष आहे, फर्स्ट इयर आहे, आणि म्हणून फर्स्ट इयर असल्यामुळं याला काय होणार नाही? बॅलन्स नसणार आहे, म्हणजे हा बॅलन्स दिला असणार. क्लोजिंग कॅश बॅलन्स आपल्याला पाहिजेच, किंवा ओव्हरड्राफ्ट, दोन्हीपैकी काहीतरी असलं पाहिजे. आता एक लक्ष द्या सर्वांनी, रिसिटमध्ये आता काय काय येतं बघा. या रिसिटमध्ये जे जे पैसे तुमच्याकडे आले असतील, रिसिट रुपीज, पेमेंट रुपीज, ते बघायचे. प्रॉब्लेममध्ये बघा. आता पहिल्यांदा काय केलं त्यानं? कॅपिटल आणलं, 10,000 रुपयेचं कॅपिटल आणलं, म्हणून इथं काय टू कॅपिटल 10,000, आणि बाय फर्निचर परचेस केलं ना. हा, 3,000. समजलं का सर्वांना? अजून काय केलं त्यानं? अजून काय केलं? पुढचं सांगा. पुढं काय? ठीक आहे. आता सेल्स इन्क्लुजिव्ह ऑफ कॅश 7,000 विक्री केली. 7,000 रुपये कॅश आहे, म्हणजे कॅश सेल्स 7,000, 7,000 रुपये आपल्याला त्याला कॅश सेल्स आहेत, रोखीने विक्रीचे पैसे आले. पुढे काय सांगितलं बघा? परचेस कॅश रुपीज 4,000, 4,000 रुपयाची खरेदी आहे. बाय परचेस 4,000, माल खरेदी केला, पैसे गेले, 4,000 रुपये गेले आपले. पुढं ड्रायव्हिंग सर, सुनील ड्रायव्हिंग. ड्रॉइंग 1,200 रुपये आहेत, 1,200 रुपये ड्रॉइंग आहेत. आणि परत खाली ड्रॉइंग आहेत बघा. सुनील टू क्लॉथ वर्थ रुपीज 500, हे 500 रुपये ते कापड घेतलं, त्याचा काही संबंध नाही, त्याचा कॅशवर काही इम्पॅक्ट होणार नाही. पण अँड पेड रुपीज 200 टू हिज सन, आणि 200 रुपये त्यानं त्या दुकानातले पैसे, शॉपमधले पैसे मुलाला दिले. म्हणजे एकूण ड्रॉइंग घेत असताना इथं काय करायला लागेल? इथं बाय ड्रॉइंग किती येतील? 1,200 अधिक 200, 1,400 सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑनलाईन फास्ट आहे वर्गामधल्यापेक्षा. 1,400 रुपये होते. आता काय राहिलं बघा? पुढे काय सांगितलं बघा? पटपट सांगा. सॅलरी टू स्टॉप बाय सॅलरी 2,000 रुपीज. 2,000. अजून बॅड डेट सर, रिटर्न ऑफ. बॅड डेट रिटर्न ऑफचा संबंध आहे. कॅश रिसिट पेमेंटला केवळ ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द रिसिट अँड पेमेंट अकाउंट. कुठले व्हॉट एव्हर इट मे बी, कितीही दिवसापूर्वीचे पैसे येऊ द्या, कितीचे नंतर येऊ दे. इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि रिसिट पेमेंटमधला डिफरन्स मी सांगितलं होतं त्यावेळेला. सांगितलं होतं ना फर्स्ट इयरला, नॉन ट्रेडिंग कन्सर्नच्या वेळेला, डिफरन्स बिटवीन इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि रिसिट पेमेंट अकाउंट. रिसिट पेमेंट अकाउंटमध्ये कुठल्याही वर्षाची फक्त ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, नो आउटस्टँडिंग, नो प्रीपेड, नो क्रेडिट, कुठलेही करायचं नाही. कुठलेही मग असेट असू दे, काही असू दे. पण इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये मात्र तुम्ही
केवळ त्याच वर्षाची इन्कम आणि एक्सपेंडिचर घ्यायची. येणे असू दे देणे असू दे ते घ्यायचे. कॅपिटल एक्सपेंडिचर घ्यायचं. फर्निचर खरेदी केलं ते इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये येत नाही. समजलं का? की असं कॅपिटल रिसिप्ट कॅपिटल एक्सपेंडिचर घेतलं जात नाही. हा भाग फरक आहे, हा डिफरन्स आहे. म्हणून इथं कॅशमध्ये फक्त कॅश गोष्टी बघायची. पुढे सांगा. बिझनेस एक्सपेन्सेस बिझनेस एक्सपेन्सेस किती आहे? 700 सर. बाय बिझनेस एक्सपेन्सेस आता कुठे आहे ते? 700 700 700. 700 का 7,000 आहेत? 700 आहेत सर. ओके. आता इकडं लक्ष द्या. दोन गोष्टी राहिल्या. तुम्ही एक पहिला टेक्निक कळलं की दुसरं लगेच कळतं हं तुम्हाला. आता मला सांगा इथं काय झालं बघा. हे कॅश सेल्स आहे, इथं कॅश परचेस आहे. बरोबर की नाही? कॅश सेल्स आहे, कॅश परचेस आहे, दोन्ही गोष्टी. म्हणजे प्रॉब्लेममध्ये क्रेडिट सेल्स आहे, क्रेडिट परचेसेस आहे की नाही? मग या रिसिप्ट पेमेंटमध्ये या एका वर्षामध्ये पैसे किती आले, डेटर्स येणे, आपली येणे जे आहे, आपण माल उधारीने विकला त्याचे पैसे आपल्याला यायला पाहिजे का नको? ते किती आले माहिती आहेत का आपल्याला? आपण माल उधारीनं खरेदी केला, त्यांना पैसे आपण देणे, आपण त्यांना किती दिले ह्या वर्षात माहिती आहे का? नाही. म्हणजे आपल्याला कुठले दोन अकाउंट तयार करावे लागतील. टोटल डेटर्स अकाउंट आणि टोटल क्रेडिटर्स अकाउंट. समजते का सर्वांना? बघा हो, हो. तयार करत असताना आपण इथे थांबायला लागेल. कारण पैसे किती आले पाहिजे ना? कॅश फ्रॉम डेटर, कॅश पेड टू क्रेडिटर्स. कॅश फ्रॉम डेटर्स म्हणजे इकडे घ्यावं लागेल, कॅश पेड टू क्रेडिटर्स इकडे घ्यावं लागेल, ते काढावं लागेल. आणि म्हणून आता आपल्याला काय काढावं लागेल? टोटल डेटर्स अकाउंट काढावं लागेल. म्हणून इथं टोटल डेटर्स अकाउंट आता दिसून टोटल डेटर्स अकाउंट थोडस टर्न करतो तुम्हाला दिसायला पाहिजे. आता इकडं हा दुसरा अकाउंट बघा. आता टोटल डेटर्स अकाउंट डेटर्स बघा. डेटर्स दिलेत का? टोटल डेटर्स क्लोजिंग दिले का? किती? 5,200. लक्ष द्या. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 5,200 क्लोजिंग आहे. 5,200 रुपये. ₹5,200 फक्त डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स नसणार आहे. कारण यानं सुरुवात केलेली याच वर्षी सुरुवात 1 जानेवारी 78 ते 31 डिसेंबर 78 म्हणजे ओपनिंग डेटर्स नाही ते. त्यामुळे ओपनिंग डेटर्स नाही येणार इथं. ओपनिंग डेटर्स येणार नाही. कारण का? सुनील कमेन्स्ड बिझनेस ऑन दिस इयर. याच वर्षापासून त्यानं ती व्यवसाय सुरू केलेला आहे. म्हणून इथे येणार नाही. इथं 5,200 आहेत. आता आपण इथं काय काय घेतो? सेल्स घेतो, डेटर्स आहेत आपल्याला, म्हणजे आपण उधारीनं माल विकलेला आहे त्याचे पैसे येणार आहेत. काय काय आहे बघा डेटर्समध्ये? क्रेडिट सेल्स किती आहे? 2 क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्स 10,000. हा, एक टोटल सेल्स 17,000 आहेत. त्यामध्ये 7,000 कॅश होते. 7,000 कॅश होते म्हणजे राहिले 10,000 हे क्रेडिट सेल्स. समजतं का? हो हो सर. हा, यस. आणि त्यानंतर परचेस सर. काय? बॅड डेट आहे. बॅड डेट आहे. बाय बॅड डेट 500 रुपये. 500 का? आणि बाय कॅश फ्रॉम डेटर्स. हे आता आपल्याला जे काढायचं होतं त्या डेटर्स अकाउंटमध्ये आपण चार पैकी एक काढत असतो. एक तर ओपनिंग बॅलन्स काढायचा असतो, एक तर क्रेडिट सेल्स काढायचं असतं,
एक कॅश फ्रॉम डेटर्स काढायचं असतं किंवा क्लोजिंग डेटर्स काढायचं असतं. चारीपैकी एक. ह्याचा काही संबंध नाही म्हणून हे काय 2 आहे दिलेलं म्हणजे इथं हे बॅलन्स निघेल. समजते का बघा. कॅश फ्रॉम डेटर्स निघेल इथून. बॅलन्स बघा हे 10,000 आहे, हे 10,000 आहे म्हणजे किती झालं 5 आणि 5,700 4,300. 4,300 बॅलन्सिंग फिगर येईल. बॅलन्सिंग फिगर म्हणून लिहायचं 4,300 रुपये. म्हणजे कॅश फ्रॉम डेटर्स किती 4,300. आता इथे लिहू शकताय तुम्ही टू कॅश फ्रॉम डेटर्स 4,300. समजतंय आता. विचारलं का दिसत आहे हो का. हो हो सर हो दिसत आहे. ते पहिले लिहून घ्या दिवशी खाली पुसणार आहे मी आता. टोटल क्रेडिट्स करतो खाली दिसणार नाही तुम्हाला. पटदिशी घ्या कसं आलं हे लक्षात घ्या. टोटल डेटर्स अकाउंट मध्ये 4 हे काढायचे असतात. बॅलन्स एनी वन बॅलन्स आउट ऑफ 4 दॅट इज वेदर इट मे बी ओपनिंग डेटर्स और क्लोजिंग डेटर्स, क्रेडिट सेल्स और कॅश फ्रॉम डेटर्स. तसंच क्रेडिटर्स करायचं. हे फक्त अगोदर घ्या मी पुसून घेऊ. झालं का लिहून. नाही सर थांब. पाटील शिवाय कोण बोलत नाही दुसरं. इतर बोलतात का नाही. कलावती कुठं आहेत. ऐश्वर्या केशव शेट्टी आहे सर. आहे सर. समजते का नाही. हो सर. हा ओके. झालं का. थांबा सर. काय दिसत नसेल समजत नसेल तर विचारा म्हणजे सांगता येते ओरली. घेऊ का क्रेडिट्स घेऊ आता. अरे क्रेडिट्स अकाउंट घेऊ का. हो हो सर. यस. पुढचा अकाउंट आहे टोटल क्रेडिटर्स अकाउंट. टोटल क्रेडिटर्स अकाउंट मध्ये असेटचा बॅलन्स घेत असताना डेटर्स डेबिटला ओपनिंग क्रेडिटला क्लोजिंग. याचा मात्र इकडे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन टू बॅलन्स कॅरी डाऊन. ही बॅलन्स क्रेडिटचं ओपनिंग येणार नाही कारण का सुरुवातच या वर्षी आहे. किती बॅलन्स आहे क्रेडिट 3,600 रुपये तुमचे क्रेडिटर्स आहेत. बोलाय ना 3,600 क्रेडिटर्स आहेत. क्रेडिट परचेस किती आहेत बघायचं. बाय क्रेडिट परचेस 11,000. 11,000 रुपये. बरोबर आहे ना. हो हो सर 11,000. तिथं दुसरं काहीच नाही. क्लोज करायचं डायरेक्ट 11,000 आणि 11,000. आता काय झालं आता कॅश फ्रॉम क्रेडिटर्स टू कॅश फ्रॉम क्रेडिटर्स कस्टमर्स किती आलं 7,400 रुपये बॅलन्सिंग फिगर. म्हणजे इथं काय येईल आता बाय पेमेंट आहे कॅश फ्रॉम क्रेडिटर्स. इकडं कॅश फ्रॉम क्रेडिटर्स 7,400 इकडे लिहिले बघा. इथं अगोदर लिहून घ्या. अगोदर घ्या तुम्ही इथं लिहा अगोदर बाय कॅश फ्रॉम क्रेडिटर्स. दिसते का पाटील. दिसते तुला
इथल्या कॅश फ्रॉम क्रेडिटर्स 7,400. हे पण आपण डेटर्स इकडे काढले, हे इकडे आले 7,400. आता पहिले क्लोज करून घेतो, मग बघा आता पहिले हे क्लोज करू आपण. तुम्हाला आता क्लोज होते म्हणजे आपल्याला आता काय होतं, बॅलन्सिंग फिगर येते कॅशची, क्लोजिंग कॅश बॅलन्स येते 17,320, 21,300, 21,300 काय 2,000 काय बॅलन्स का, हा बॅलन्स 2 दिलाय का, 2,800 रुपये. ओके, ही बॅलन्स घ्या लिहून. हे अकाउंट पहिलं क्लोज करा, रिसिप्ट पेमेंट इकडचं पण लिहून घ्या पाठीशी. दोन्ही अकाउंट दिसतात का? हो दिसत आहेत सर. मुस्कान शेख, सर दिसतंय. एक दिसतात का दोन्ही अकाउंट? हो सर. यस, घ्या लिहून. याच्यानंतर मग आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, याच्यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट इझी करता येतो. जसं आपण सिंपल करतो त्याच पद्धतीने. तुम्हाला सगळे आयटम मिळाले, इथं क्रेडिटर्स मिळाले, इकडे डेटर्स मिळाले, तुम्हाला कॅश बॅलन्स मिळाला, म्हणजे असेट साईडला तुम्हाला ते आयटम सगळे मिळाले. बस झालं का? बाजूला हो का असू दे. काय बोलणार की मी आडवा आलो तरी बोलणार दिसते वाटतं. सर ते बोललं की समजाच दिसत नाही, मग कायच दिसणार. बरं ठीक आहे, मी जातो. त्याच्यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट करायचं आहे.